भगवद्गीतेचे 7 उपदेश. भगवद्गीतेचा 5वा उपदेश हा आहे की वासना, राग आणि लालच सर्वनाशाचे कारण आहे. नरकाचा रस्ता आहे. ज्या माणसांमध्ये हे 3 अवगुण असतात तो नेहमी दुसऱ्यांना दुःख देऊन स्वतःचं सुख आणि स्वार्थ पूर्ण करतो. कोणत्याही गोष्टीची प्रमाणापेक्षा जास्त कारणे आणि रागीट स्वभाव असणे आणि मनामध्ये लालच तयार होणे त्याच्या आयुष्यातील सुख संपवते. त्याच्या सगळ्या नात्यांमध्ये विष भरवते. याला नरकाचा दरवाजा म्हणूनच म्हटले आहे. कारण ज्या माणसाच्या मनामध्ये जास्त राग आहे, लालच, वासना आहे, त्याचे आयुष्य विषाने भरते. त्याला मृत्यूनंतर नाही तर जिवंतपणीच नरकाचे दर्शन होते. 6. भगवद्गीतेचा 6वा उपदेश हा आहे की सगळे देव एकच आहेत. कोणीही लहान मोठा नाही. सगळे देवाचे वेगवेगळे रूप आणि नाव आहे. भगवान श्रीकृष्णांनी गीतेचा 10वा अध्याय विभूती योगमध्ये म्हटले आहे, जेवढे देवी देवता आहेत ते सगळे माझीच विभूती आहे. मीच शिव आहे, मीच इंद्र आहे, मीच यक्षराज कुबेर आहे, मीच अग्निदेव आहे, देवतांचे गुरु बृहस्पती सुद्धा मीच आहे, समुद्रसुद्धा मीच आहे, अक्षरांमध्ये ओम सुद्धा मीच आहे, काळाचा महाकाळ सुद्धा मीच आहे, सगळ्या जगाचा नाश, उत्पत्ती आणि पालन करणारा सुद्धा मीच आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनला म्हटले, माझ्या विभूतीचा अंत नाही, त्यामुळे सगळे देव, सगळे नाव माझेच रूप आहे. त्यामुळे कोणतेही यांच्यामध्ये भेद करू नका. कोणालाही छोटा मोठा समजू नका. 7. भगवद्गीतेचा 7वा उपदेश हा आहे की सुखाची इच्छा आपल्या दुःखाचं शेवटी कारण बनतं. भगवान श्रीकृष्ण अर्जुनला म्हणाले, माणूस जेवढी सुखाची लालसा आणि इच्छा ठेवतो तेवढे त्याचे इंद्रिय सुख भोगण्यासाठी आसक्त होतात. माणसाचं मन संसाराचं सुख आणि आकर्षणाचं गुलाम बनतं आणि माणूस जेवढा सुखाच्या मागे पळतो तेवढा दुःखी होतो. कारण हा जगाचा नियम आहे. ज्या गोष्टी सुरुवातीला मनाला खूप आकर्षित करतात त्या शेवटी खूप दुःख देतात आणि ज्या गोष्टी सुरुवातीला अवघड वाटतात नंतर आपल्या खूप उपयोगी पडतात. 8. भगवद्गीतेचा 8वा उपदेश हा आहे की जी व्यक्ती लोकांना आपला आधार मानण्याऐवजी देवाला आधार मानते त्याच्या सगळ्या गरजा तो देव पूर्ण करतो. त्याची प्रत्येक प्रकारचे रक्षण तो परमात्मा करतो. जी व्यक्ती देवालाच आपला आधार मानते, श्रीकृष्ण म्हणतात, त्या व्यक्तीला जे पाहिजे ते मी देतो आणि त्याचं प्रत्येक प्रकारे मी रक्षण करतो. 9. भगवद्गीतेचा 9वा उपदेश आहे की या जगामध्ये आपलं काहीही नाही. भगवद्गीतानुसार मध्ये तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की तुमचं काय गेलं म्हणून तुम्ही रडता. तुम्ही काय आणलं होतं जे तुम्ही गमावलं. तुम्ही काय उत्पन्न केलं जे नष्ट झालं. तुम्ही जे घेतलं इथूनच घेतलं. जे दिलं ते इथंच दिलं. जे आज तुमचं आहे उद्या दुसऱ्या कोणाचं तरी होईल. कारण परिवर्तन जगाचा नियम आहे. कालपर्यंत ज्याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नव्हते आज त्याच्याबरोबर काही नातच नाही, बोलणंसुद्धा नाही. कुठे गेले ते आयुष्यभराचे सगळे नाते, ते सगळे मित्र जे बरोबर जगण्या मरण्याच्या गप्पा मारत होते आज माहीतच नाही ते सगळे कुठे गेले. हे जग परिवर्तनशील आहे. सगळे लोक इथे बदलतात. प्रत्येक नातं बदलतं. एवढंच नाही तर आपले शरीरसुद्धा प्रत्येक दिवशी बदलते. बालपणापासून तारुण्य, तारुण्यापासून म्हातारपण आणि एक दिवस हे शरीर आपली साथ सोडून देतं. त्यामुळे कोणासाठी रडायचं आणि कोणाची चिंता करायची. आपण सगळे आयुष्य वस्तू, नाते यांना बनवण्यासाठी, सांभाळण्यासाठी घालवतो. पण एक दिवस सगळं विखरतं. सगळं आयुष्याची संपत्ती आणि नाते यांच्यासाठी आपण भांडत राहतो. एक दिवस सगळं सोडून आपल्याला या जगातून जावं लागतं. 10. भगवद्गीतेचा 10वा उपदेश आपल्याला हे शिकवतो की कोणाचाही प्रमाणापेक्षा जास्त मोह करू नका. भगवान श्रीकृष्णांनी गीतेचे संपूर्ण ज्ञान अर्जुनचा मोह नष्ट करण्यासाठी सांगितले आहे. हा मोहच आहे जो माणसाला सगळ्यात जास्त रडवतो. मोह इतका बलवान असतो की सिंहासारख्या माणसाला गिदड बनवतो. जो अर्जुन युद्धामध्ये देवतांबरोबर सुद्धा जिंकला तो आपल्या नातेवाईकांना युद्धामध्ये पाहून त्याचे हातपाय कापू लागले. अर्जुन म्हणाला, हे केशव, माझ्या हातामध्ये धनुष्यबाण पकडण्याची ताकदसुद्धा राहिली नाही. मी युद्ध करू शकणार नाही. हा मोह इतका त्रासदायक असतो की त्याचा त्रास सहन न झाल्यामुळे कितीतरी लोक आपले आयुष्य संपवतात, आत्महत्यासुद्धा करतात.
की त्या व्यक्तीशिवाय आपण कसे जगणार. आयुष्यामध्ये कोणाचाही प्रमाणापेक्षा जास्त मोह केला तर आयुष्यभर दुःखाचा सामना करावा लागेल. जी व्यक्ती आपल्या मोहातून बाहेर येत नाही त्याचं सगळं त्याच्यापासून हिसकावून घेतलं जातं, त्याचा सगळा आनंद संपतो. त्यामुळे भगवद्गीतेचे ज्ञान सारखे सारखे हेच शिकवते की आपल्या मोहाचा त्याग करून बलवान बना, बुद्धिमान बना, सत्याच्या मार्गावर चाला. कारण आपला मोह आपल्याला नेहमी खोटेच दाखवतो, खोट्या गोष्टींवरच विश्वास ठेवायला भाग पाडतो आणि खोट्या आशा जागवतो. आणि हेच आपल्या दुःखाचे सगळ्यात मोठे कारण असते. आपणच मोह करतो, आपणच लोकांकडून अपेक्षा करतो, पण वास्तविकता खूप वेगळी असते. लोक तसे नसतात जसे आपण मानतो, जसे आपण समजतो. कारण मोहामुळे आपल्याला सत्य दिसत नाही, लोकांचा खरा चेहरा दिसत नाही. त्यामुळे गीतेचा उपदेश आपल्याला हे शिकवतो की आयुष्यामध्ये जर आनंद आणि प्रसन्नतेने राहायचे असेल तर कोणत्याही गोष्टीचा प्रमाणापेक्षा जास्त मोह कधीही करू नका. 11. भगवद्गीतेचा 11वा उपदेश हा आहे की या जगामध्ये आले आहे तर दुःख तर नक्की मिळेल, दुःखाला कधीही घाबरू नका. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे जग दुःखाचे घर आहे. जसे औषधालयामध्ये औषध मिळते, पुस्तकालयामध्ये पुस्तक मिळते, तसेच भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा या जगाला एक नाव दिले आहे, दुःखालय, जिथे दुःख मिळते, जे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येते. पण जर दुःख आले तर सुखसुद्धा येणारच. त्यामुळे दुःखाला कधीही घाबरले नाही पाहिजे. कारण हे शब्द दुःखालय सुद्धा आहे आणि शाश्वत सुद्धा आहे. अशाश्वतचा अर्थ असा आहे की इथे कायमस्वरूपी कोणीही नाही. इथे सगळं बदलतं. दुःख सुखामध्ये बदलतं आणि सुख दुःखामध्ये बदलतं. सन्मान अपमानामध्ये आणि अपमान सन्मानांमध्ये बदलतो. आनंद दुःखामध्ये आणि दुःख आनंदामध्ये कधीही बदलू शकते. यश अपयशामध्ये आणि अपयश यशामध्ये बदलते. इथे काहीही केव्हाही बदलते. काहीही कायमस्वरूपी नाही. ना तर आपण कायमस्वरूपी आहे ना आपल्याशी संबंधित काही गोष्टी. कारण हे जग अशाश्वत आहे. इथे सगळे बदलणार आहे. तुमचं दुःखसुद्धा कायम राहणार नाही. त्यामुळे दुःखाला कधीही घाबरू नका. भगवद्गीतेचा हा उपदेश हजारो वर्ष जुना आहे, पण आजही नवा आहे. संपूर्ण जगामध्ये भगवद्गीतेला सगळ्यात जास्त वाचले गेले आहे आणि सगळ्यात कमी समजून घेतले आहे. श्रीमद भगवद्गीतेचा हा उपदेश जर एखाद्या व्यक्तीने नीट समजून घेतला आणि त्याच्यावर चालला तर हे निश्चित आहे की त्याला त्याच्या आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळवू शकते. आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणींमधून तो एका क्षणात बाहेर येऊ शकतो. श्रीमद भगवद्गीतेचे हे उपदेश आपण सारखे सारखे ऐकले पाहिजे. जेव्हा आयुष्यामध्ये काही चिंता काळजी आली तर एकदा हा उपदेश ऐका आणि मनात हा विश्वास ठेवा की भगवद्गीतेचा उपदेश तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणींमध्ये तुम्हाला मार्ग नक्की दाखवेल. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.